श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तुमच्या घरात रोज बनणाऱ्या काही साध्या भाज्या, पण तुम्हाला माहीत आहे का, याच भाज्या तुमच्या घरात सुख शांती आणतात की हळूहळू दुर्भाग्याचं कारण बनतात? होय, आपल्या हिंदू धर्मशास्त्रांमध्ये काही अन्न पदार्थांबद्दल स्पष्ट नियम सांगितले आहेत आणि जर हे नियम आपण पाळले नाही तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण घरावर होऊ शकतो. आणि शेवटी मी तुम्हाला अशा 3 भाज्या सांगणार आहे ज्या काही परिस्थितीत खाल्ल्या तर तुमच्या आयुष्यात बदल घडू शकतो. भाज्यांबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम अन्नपूर्णाय देवी नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. आपल्या हिंदू धर्मात अन्नाला अन्न ब्रह्म म्हटलं जातं, म्हणजेच अन्न हे देवासारखं पवित्र मानलं जातं. अन्न खाण्यापूर्वी देवाला नैवेद्य दाखवणे, शांत मनाने जेवण करणे, रागात किंवा वाद घालत जेवू नये, कारण आपण जे खातो तेच आपल्या शरीरात आणि मनात उतरते. जेवणाचे आपल्या धर्मशास्त्रांमध्ये काही महत्त्वाचे नियम असतात जे आपल्याला पाळायचे असतात. त्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे उशिरा जेवण केल्याने शरीरावर आणि मनावर परिणाम होतो. जिथे जेवतो ते ठिकाण आणि भांडी स्वच्छ असली पाहिजेत. रागात, दुःखात किंवा घाईत जेवण करू नये. काय खावं आणि काय खाणं टाळावं? बघा, ताजं अन्न, सात्विक पदार्थ, भाजी, फळं, दूध हे खाणं योग्य आहे. शिळं अन्न, खूप तिखट किंवा जड अन्न, रागात बनवलेलं अन्न हे खाणं टाळावं, कारण अन्नात त्या व्यक्तीची ऊर्जा जाते जी ते बनवत असते. पण थांबा, सर्वात महत्त्वाची गोष्ट अजून बाकी आहे. तुमच्या घरात काही विशिष्ट भाज्या काही वेळा खाल्ल्या तर त्याचा परिणाम तुम्हाला कदाचित लगेच दिसणार नाही, पण हळूहळू तो जाणवायला लागतो. शेवटपर्यंत त्यामुळे नक्की बघा. काही खास नियम आहे आपल्या धर्मशास्त्रानुसार. त्यामध्ये काही दिवस कांदा लसूण टाळतात. उदाहरणार्थ उपवास असेल, पूजा असेल, त्या दिवसांमध्ये कांदा लसूण खाणे टाळावे. सणाच्या दिवशी सात्विक अन्न खाणं, अन्न वाया घालू नये. हे नियम फक्त परंपरा नाही आहेत, तर ते शरीर आणि मन शांत ठेवण्यासाठी असतात. अन्न म्हणजे फक्त पोट भरणं नाही, ऊर्जा आहे ती. म्हणजे आपल्या हिंदू धर्मशास्त्रात म्हटलं जातं, जसं अन्न तसं मन. म्हणजे आपण जे खातो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या विचारांवर आणि घराच्या वातावरणावरती होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे अन्न बनवतात त्या व्यक्तीची ऊर्जा त्या अन्नात उतरत असते. अन्नात ऊर्जा कशी उतरते हे समजून घ्या. जर स्वयंपाक करणारी व्यक्ती आनंदी असेल, अन्न सकारात्मक होतं. जर ती रागात असेल, दुःखी असेल तर अन्नात नकारात्मक ऊर्जा जाते. म्हणूनच आपल्या घरी म्हटलं जातं, रागात स्वयंपाक करू नये. त्याचबरोबर चांगले विचार, अन्न पवित्र आणि हलकं वाटतं आणि वाईट विचाराने बनवलेलं अन्न हे अन्न खाल्ल्यावर जडपणा, अस्वस्थता येत असते. प्रेमाने बनवलेलं अन्न हे घरात शांती आणतं. जबरदस्तीने बनवलेलं अन्न हे समाधान देत नाही. म्हणून आईच्या हातचं जेवण हे खास वाटत असतं. स्वयंपाक करताना काही महत्त्वाचे नियम आपल्याला पाळायचे असतात. हात स्वच्छ धुणे, स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे, भांडी स्वच्छ करणे, कारण अशुद्ध ठिकाणी बनवलेलं अन्न हे ऊर्जा खराब करत असतं. शांत मनाने स्वयंपाक करा. राग, तणाव टाळा. शक्य असेल तर नामस्मरण करा. उदाहरणार्थ राम राम, ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करत करत तुम्हाला नामस्मरण करत स्वयंपाक बनवायचा असतो. स्वयंपाक करताना वाद टाळा. भांडण करत स्वयंपाक करू नका. मोठ्याने ओरडू नका. यामुळे अन्नात नकारात्मक कंपनं जाणवत असतात. हे अन्न माझ्या कुटुंबासाठी आहे असा विचार ठेवा. प्रेम आणि कृतज्ञता ठेवा. चव पाहताना नियम, वारंवार तोंड लावून चव पाहू नये. स्वच्छ चमच्यानेच चव पाहावी. स्वयंपाक करत असताना काही महिलांना सवय असते की लगेच त्यामध्ये मीठ, तिखट किती प्रमाणामध्ये झालेलं आहे ते चेक करत असतात. पण ही सर्वात महत्त्वाची जी चूक आहे तर ती प्रत्येक महिलेकडे होत असते. जोपर्यंत आपला स्वयंपाक पूर्ण होत नाही आणि जोपर्यंत आपण देवाला नैवेद्य दाखवत नाही, मग ते
कितीही पदार्थ अळणी झालेले असू द्या किंवा खारट झालेले असू द्या, ते आपल्याला स्वतः अगोदर खायचे नसतात. नाहीतर अन्नपूर्णा देवीचा तिथे अपमान होतो आणि घरामध्ये दारिद्र्य येण्यासाठी सुरुवात होत असते. त्यामुळे जोपर्यंत देवांना नैवेद्य दाखवला जात नाही तोपर्यंत आपल्याला अन्न हे टेस्ट करायचं नसतं. त्यानंतर स्वयंपाक करताना नकारात्मक गोष्टी टाळा, ज्यामध्ये शिवीगाळ करू नका, वाईट बोलू नका, रडत स्वयंपाक करू नका. जेवण वाढताना पाळायचे नियम आहेत, ज्यामध्ये आधी देवाला नैवेद्य दाखवा, प्रेमाने वाढा, रागाने किंवा चिडून वाढू नका. वाढणाऱ्याचा भाव खाणाऱ्याला जाणवत असतो. जेवताना पाळायचे नियम, ज्यामध्ये शांत बसून जेवा, टीव्ही मोबाईल टाळा, लक्ष अन्नावरती ठेवा, अन्नाबद्दल आभार माना, देवाचे स्मरण करा. रागात जेवण करू नका, रागात खाल्लेले अन्न नीट पचत नाही, मन अधिक अस्थिर होत असतं. अन्न वाया घालू नका, जितकं पाहिजे तितकंच घ्या. त्याचबरोबर स्वयंपाक करताना काही महत्त्वाच्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या असतात. स्वयंपाक करताना भांडण करू नका, रागात अन्न बनवू नका. त्याचबरोबर घरामध्ये तणाव जो आहे तर तो वाढणार नाही याची काळजी घ्या. स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी देवाला नमस्कार करा, हलके मंत्र म्हणा. या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या असतात. अन्न हे फक्त पोट भरण्यासाठी नाही, तर आपल्या शरीर, मन आणि घराच्या वातावरणाला घडवणारी एक शक्तिशाली माध्यम आहे. म्हणूनच स्वयंपाक करताना तुमचे विचार, तुमची भावना आणि तुमची ऊर्जा खूप महत्त्वाची असते. प्रेमाने बनवलेलं अन्न हेच खऱ्या अर्थाने घरात सुख आणि समाधान आणत असतं. पण आता आपण सर्वजण घरात सुख, शांती आणि समृद्धी यावी म्हणून खूप प्रयत्न करतो. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजापाठ करतो, मेहनत करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या रोजच्या आहारातील काही भाज्या अशा आहेत ज्या चुकीच्या वेळी खाल्ल्याने किंवा घरात आणल्याने देवी लक्ष्मीचा अपमान होतो. होय, हे खरं आहे. आपल्या शास्त्रांमध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये अन्नाला पूर्ण ब्रह्म मानले आहे आणि आपण जे खातो त्याचा थेट संबंध आपल्या समृद्धीशी असतो. तर त्याचबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यामध्ये सर्वात पहिलं जे आहे ते म्हणजे कोणत्या भाज्या ज्या आहेत तर त्या आपण खाव्यात, जेणेकरून देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल. त्यामध्ये सर्वात पहिली जी भाजी आहे ते म्हणजे दुधी भोपळा. दुधी भोपळा आणि त्याची भाजी, हलवा हे जे आहे तर ते आरोग्यासाठी उत्तम असतंच. पण त्याच पद्धतीने याला कमळाचे रूप असेही काही ठिकाणी म्हटले जाते. घरात दुधी भोपळ्याची भाजी किंवा हलवा खाल्ल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या ज्या आहेत तर त्यासुद्धा आपण घरामध्ये खाव्यात, ज्यामुळे आपला बुध ग्रह जो आहे तर तो मजबूत होतो. कारण हिरवा रंग हा बुध ग्रहाशी निगडीत असतो आणि हा बुध ग्रह समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक मानला जातो. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे आपल्याला जी भाजी खायची आहे ते म्हणजे रताळे. रताळे जे आहे तर ते सुद्धा देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. त्यामुळे आपल्याला घरामध्ये रताळे जे आहे तर ते महिन्यातून एकदा तरी खायचे असतात. ह्या भाज्या तुम्ही तुमच्या घरामध्ये महिन्यातून एकदा खाल्ल्या तरीही तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो होऊ शकतो. आता कोणत्या ज्या भाज्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या घरामध्ये खायच्या नसतात त्याबद्दलची आता आपण माहिती घेऊया. त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे घरामध्ये शक्यतो करून नॉनव्हेज जे आहे तर ते चुकूनही खाऊ नये. त्यानंतर पहिलं आहे ते म्हणजे मशरूम. काही लोक मशरूम टाळतात कारण ते जमिनीत उगवतात आणि ते शुद्ध मानलं जात नाही. त्यामुळे शक्यतो करून मशरूम जे आहे तर ते आपल्याला खायचे नसतात. किंवा काही ठिकाणी वांगीसुद्धा जी आहे तर ती खाल्ली जात नाही. आता तुमच्या पद्धतीने जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मशरूम जे आहे तर ते खाणं सोडू शकतात. त्याचबरोबर कांदा, लसूण जे आहे तर ते सुद्धा बघा राहू आणि केतूच्या संबंधित येतात. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला खाणं जे आहे तर ते टाळायचं असतं. पण तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही ते खाणं टाळू शकता. नसेल शक्य होत तर नाही टाळले तरीही चालेल. पण फक्त ज्यावेळेस आपण देवांना नैवेद्य दाखवतो त्यावेळेस आपल्याला कांदा, लसूण विरहित नैवेद्य किंवा मशरूम जे आहे तर ते आपल्याला त्याचा नैवेद्य देवांना दाखवायचा नसतो. ही काळजी जी आहे तर ती आपल्याला घ्यायची असते. त्यानंतर बघा हे सर्व नियम आपल्याला पाळायचे असतात. पण जर नाही पाळले तर फक्त क्षमा प्रार्थना देवाकडे मागावी आणि त्यानंतर देवी लक्ष्मीला प्रार्थना जी आहे तर ती आपल्याला करायची असते. अशा पद्धतीने छोटे छोटे नियम किंवा या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला पाळायच्या आहेत. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.